मला समरभूमी उंबरखिंडीचा सर्वप्रथम भूगोल सांगतो, म्हणजे मग तुम्हाला इतिहास कळेल. समरभूमी मोहीम आता जवळजवळ ह्या मोहिमेचं हे 23वा वर्ष. गेले 22 वर्ष पूर्णपणे व्यवस्थितपणे लोकांना घेऊन जाऊन ही मोहीम पार केली जाते. समरभूमी मोहिमेचं काय त्याचं कारण असे की बरेच लोक जुलै महिना आला की पन्हाळा पावनखिंडला जातात, नेसेची खिंडीला जातात, पण अगदी मुंबईच्या हाकेपासून जवळची आणि मुंबई पुण्याच्या हाकेपासून जवळची पण इतिहासात अप्रसिद्ध असलेली, कमी गाजलेली आणि ज्या लढाईमध्ये स्वतः छत्रपती शिवराय होते अशा लढाईचा एक मोठा इतिहास इथे दडलेला आहे. पण आपल्याला म्हणा की आपल्याला ह्या वाटा माहिती नाही आणि आपल्या वाटा मळलेल्या राहाव्यात, माहिती राहाव्यात या उद्देशानेच ही मोहीम दरवर्षी 2 फेब्रुवारी 1661 जेव्हा ॲक्च्युली लढाई झाली होती त्यावेळेच्या आसपास रविवारी आखली जाते. आणि श्रावणात मुद्दामून आखली जाते कारण इथे तुम्हाला तर व्हिजिबिलिटी मिळणार नाही, पण माझ्या डाव्या हाताला पुढे गेलो की आपल्याला एक नागफणी म्हणून एक सुळका बघायला मिळतो, त्याला आपण डिक्सनोज म्हणतो. मिळत नाही ॲक्च्युली, इकडे पूर्ण आता धुकं असतं. असंच धुकं आपल्याला पूर्ण घाटापर्यंत भेटेल, म्हणजे कुरवंडा घाट उतरायच्या पर्यंत. हे 2000 फुटाचं अंतर आहे समुद्र सपाटीपासून, जिथे आता आपण उभे होते. आणि आपण 1500 फूट खालती उतरून चावणीला 500 फुटावरती जाणार आहोत. आपण करतच नाही ही मोहीम, आणि ही मोहीम करावी, वाटा मळलेल्या राहाव्यात हा उद्देशाने ही मोहीम दरवर्षी लोकांसाठी आखली जाते. ते पण प्रोफेशनल इव्हेंट नाही आहे, म्हणजे उद्देश हाच आहे की सगळ्यांनी हा इतिहास जो आहे हा घडलेला, जो जवळजवळ 350 वर्ष 363 वर्ष होऊन गेली, ह्या इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा, त्याची लोकांनी माहिती करून घ्यावी. आणि त्या इतिहासावर जेव्हा संध्याकाळी आपण चावणीच्या स्मारकावरती जाऊ तेव्हा तिथे नमन करू. आता आपल्याला पाण्यामुळे कदाचित आपल्याला पलीकडे जाता येणार नाही स्मारकाजवळ, पण स्मारकाचं दर्शन होतं व्यवस्थित. 16 किलोमीटर चालल्यानंतर जे स्मारकाचं दर्शन होतं ती जागा प्रचंड ऊर्जा स्तोत्र आहे, म्हणजे प्रचंड पॉझिटिव्ह वाईब्स आहेत त्या ठिकाणी. ज्याला अनुभवता आले त्यांनी प्रचंड खरोखर अनुभव त्या ठिकाणी. मुघल सरदार कारतलब खान, त्यानंतर आपण जिथे उतरणार आहोत ती जागा म्हणजे प्रत्यक्ष छत्रपती शिवराय, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, अशा सूर्याजीराव काकडे अशा मोठमोठ्या सरदारांनी ही लढाई लढवलेली आहे, लक्षात घ्या. फक्त आपलं एक स्वराज्याचं गिमिक म्हणायचं की ह्या लढाईमध्ये स्वतः छत्रपती उतरून सुद्धा पावनखिंडीसारखी मोठी मानहानी झाली नाही. मात्र शिवचरित्राचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासामध्ये ज्या ज्या बारकाव्या गोष्टी दिल्यात, जसे पन्हाळा पावनखिंडीची लढाई आहे, उंबरखिंडीची आहे, आग्र्याहून सुटक्या, असे 101 अफाट कर्तृत्वाने आणि गोष्टींनी शिवचित्र भरलेलं आहे. पण आपलं शिवचरित्र संगीत म्हणजे महाराजांचा जन्म, अफजलखानाची स्वारी, शाहिस्तेखानाची बोटं कापणी आणि महाराजांचा राज्याभिषेक, फिनिश. म्हणजे तिथे संपून जातो. खरं म्हणजे तो संपू नये, त्याच्या व्यतिरिक्तही शिवराय काहीतरी प्रचंड मोठे होते, तो इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा ह्या उद्देशाने ह्या सगळ्या मोहिमा आखल्या जातात. खरं म्हणजे या समरभूमी मोहिमेचा भूगोल सांगतो सगळ्यात पहिला आणि नंतर इतिहास सांगतो. आता तुम्ही जिथे बसलात त्या जसं तुम्हाला 2000 फुटावरती सांगितलं, त्याच्याबरोबर तुमच्या नैऋत्याला लोणावळा जिथून आपण आलो ती बाजू, आणि तिथून हे अंतर 8 किलोमीटरचं आहे कुरवंडा. तुमच्या बरोबर पाठीमागे एक महत्त्वाचा घाट आहे, त्याचं नाव बोरघाट. ओके, सह्याद्रीतले मी तुम्हाला 4 ते 5 महत्त्वाचे घाट सांगतो. हा दुसरा जो घाट आहे हा कुरवंडा घाट. त्याच्या पुढे जर तुम्ही गेलात की तुम्हाला वाघजाई लागतो, सवघाट लागतो, सारोळा लागतो आणि दत्ताच्या वेळेला तामिणी लागतो. या दोघांच्या मध्ये मी तुम्हाला वाघजाई, सवासणी ह्या घाटांची नावं का सांगितली याचं कारण आहे की ह्या लढाईमध्ये ह्या घाटांचा उल्लेख आहे म्हणून सांगितलं तुम्हाला. बोरघाटाचा सुद्धा उल्लेख आहे, कुरवंड्यात ज्यातून जिथून आपण जाणार आहोत तेच. आणि त्याच्या पुढे गेलो की आपण डायरेक्टली वाघजाईच्या नंतर सारोळा, ह्या घाटांचा उल्लेख यासाठी सांगतोय की या लढाईमध्ये प्रत्यक्षपणे ह्या घाटांनी महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे त्यावेळेला या भूगोलाने. तर सांगायचं तर ही झाली भौगोलिक रचना. आता माझ्याबरोबर पाठीमागे बघाल तर INS शिवाजी म्हणून आपलं मिलिटरी आर्मीचं हे आहे, फायरिंग कॅम्प आहे बेसिकली. इथे तुम्हाला कुठेही फोटोग्राफीसाठी अलाउड नाही आहे. एक लक्ष 1656ची कोकणस्वारी हे शिवचरित्रातलं एक मोठं मानाचं पान होतं, पण प्रचंड दुर्लक्षित केलेलं पान आहे. कारण म्हणजे यासाठी की ह्या 1656च्या लढाईमध्ये महाराजांनी संपूर्ण कोकण म्हणजे अगदी भिवंडी, कल्याण पासून पनवेल, पेण पासूनचा हा संपूर्ण अगदी दाभोळच्या खाडीपर्यंतचा एरिया संपूर्ण भूभाग हा स्वराज्यात आणला होता. सोपी गोष्ट नाही आहे ही. पनवेल कुठे आहे, भिवंडी कुठे आहे, दाभोळ कुठे आहे, पण तो स्वराज्यात आणला. आणि हा छत्रपतीचं, ह्या शिवरायांचं एकमेव उद्दिष्ट असं होतं की तो भाग स्वराज्यात आणणं, त्या भागांमध्ये आपापली लोक यांची नेमणूक करणं, आर्थिक व्यवहार करणं आणि लोकांमध्ये स्वाभिमान बाळगणं. छत्रपती शिवराय नसते तर खरोखर आपली परिस्थिती तालिबान, अफगाणिस्तान किंवा बांगलादेशसारखी झाली असती, हे एक किंचित यात शंका नाही आहे. याचं कारण का, ह्या प्रभूतीने आपल्याला स्वतःच्या अंगातले कर्तृत्व, स्वतःचे जी काही अंगामध्ये शक्ती होती ती एकवटून लोकांना एकवटण्याचं, एक स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न बघितलं आणि ते बघून ते पूर्णत्वात आणलं. एवढी सोपी गोष्ट नाही आहे. जेव्हा शहाजीराजे बंगलोरात होते
आदिलशाही निजामशाही अशी करत त्यावेळेला जिजाऊ साहेब शिवनेरीला होत्या. त्यावेळेला जेव्हा हा शिवसूर्य जन्माला आला तेव्हा जिजाऊने जे बाळकडू त्यांच्या अंगामध्ये रक्तामध्ये जे भिनवलं होतं, त्याच्यानंतरची रायरेश्वराची शपथ हा एक खूप मोठा त्याग होता त्यावेळेला. आपण असं म्हणतो की अरे रायरेश्वराला शपथ घेतली म्हणजे काय झालं, पण शपथ घेणं हे एवढं सोपं काम नसायचं, कारण त्या काळातल्या लोकांची निष्ठा तशी असायची. आताच्या निष्ठा आपल्या झेंडे बदलायचे लोकांचे, तसं नसतं त्यावेळेला. निष्ठा म्हणजे यासाठी म्हणतोय की आज त्या निष्ठेपोटी स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून कोंढाण्यावरती तानाजी मालुसरे लढाईला गेले होते. कोण जाईल सांगा मला. स्वतःच्या घराचा कारंभार स्वतःच्या भावाला घेऊन आज 300 बांधव लढत बसले ते पावनखिंडीमध्ये. का लढत होते तशा फक्त एका राजासाठी आणि स्वराज्यासाठी. प्रॅक्टिकली शिकला त्याला शिवचरित्र कळलं. शिवचरित्र हा भावनेचा विषय नाहीये, एक लक्षात घ्या. जोरजोरात ओरडण्याचा विषय नाहीये. बरेच लोक तुमच्या मानेच्या शिरा अशा ओरडून ताणून ओरडून सांगतात, ते त्यांनी शिवचरित्र कळत नाही. त्यांनी तो तुम्ही फक्त सांगताय त्या लोकांना, पण त्या लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचेल ते शिवचरित्र असतं ॲक्च्युली. आणि त्यातनं तुम्हाला ती लोक तयार होणार असतात. महाराजांनी तेच केलं. महाराजांनी इथल्या 350 वर्षापूर्वी इथल्या स्थानिक ज्या वेगवेगळ्या जातीची 18 पगड जातीची जी लोकं होती त्यांच्या हृदयाचा आणि मनाचा ठाव घेतला. कारण त्यांना माहिती होतं ही माणसं म्हणजे इथले शूर कट्टर. एक लक्षात घ्या, तुम्हाला मराठी आणि मराठा याच्यामधला फरक जर कळला ना तर खूप मोठं शिवचरित्र एकदम सोपं आहे. आणि आपण तिथेच जाऊन अडकतो. नेमके आपण मोगल आणि मराठा याच्यामध्येच खूप मोठी गफलत करतो बऱ्याचशा वेळेला, आणि तिथे जाऊन फक्त आपला इतिहास सगळा मिक्स होऊन जातो. ही प्रवृत्ती जी आहे, ही जी जिहादी प्रवृत्ती, ही नीच प्रवृत्ती, ही कशी ठेचायची ह्याचं बाळकडू 350 वर्षापूर्वी महाराजांना भेटलं होतं. ते कसं भेटलं होतं, का भेटलं होतं, कारण ह्या गोष्टीला बऱ्यापैकी असं म्हणतात की शहाजीराजांचा सुद्धा सपोर्ट होता या गोष्टीला. कारण ही जी आपण जी मुद्रा सध्या बघतो, प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णू विष्णुवंतिता शाह सुर शिवशेषा मुद्रा भद्राय राजते, असं म्हटलं जातं की ही मुद्रा जी आहे ही मुद्रा शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना दिलेली आहे. शिवचरित्रातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ना आपल्याला फक्त जर आणि कुणाकडून तरी ऐकलेल्या असतात आणि त्यानुसार आपण पुढच्याला सांगत असतो. पण शिवचरित्र असं नाही आहे. शिवचरित्र हे संदर्भच आहे, लक्षात. 1656च्या कोकण स्वारीनंतर महाराजांनी बऱ्यापैकी स्वराज्यात जे समुद्र भूभाग जो आणला त्याच्यामुळे काय झालं की दुर्गाडी किल्ल्याची बांधणी पहिल्या सगळ्यात चालू झाली. कल्याणला एक दुर्गाडी नावाचा किल्ला आहे, हा शिवकाळातला आहे. त्यानंतर तिथे एक गोदीचं बांधकाम चालू केलं, जे गोदी अजूनही आहे बरं का कल्याणला. तर बऱ्यापैकी कल्याणचे काही लोक असतील त्यांना माहिती आहे तो भाग. तिथून कल्याणवरून स्वारी करत करत महाराजांनी जो भूभाग आणला तो अगदी चिपळूणपर्यंतचा. ह्याच्यामुळे काय झालं, ह्याच्यामुळे 2 सत्याच्या त्या काळात मोठ्या होत्या. एक आदिलशाही होती आणि एक होती मुघलशाही. या दोघांचीही नजर दख्खनवरती पडली. दख्खन म्हणजे आपला हा महाराजांचा स्वराज्य. तर कोण कुठला दख्खनचा चिव्हा येतो, कारण औरंगजेबच्या सगळ्या पत्रांमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख दख्खनचा चिव्हा म्हणून असा आहे. ते शिवा म्हणायचे, शिवाजी असं म्हणत नव्हते. आपण शिवाजी हा उल्लेख करतो ते शिवा म्हणायचे, दख्खन का चिव्हा वगैरे. त्यामुळे त्याच्या नजरेमध्ये ही गोष्ट आली की हा स्वतःचं राज्य वाढवत चाललाय म्हणून. त्याच वेळेला आपण जर इकडे दक्षिणेकडे बघा तर इकडे आदिलशाही होती. आदिलशाही त्यावेळेचं खूप मोठं ठिकाण होतं आणि खूप मोठी संस्था होती. खरं म्हणजे त्या 5 ज्या आपल्या वेगवेगळ्या ज्या शाळा होत्या, निजामशाही, निजामशाही, इमादशाही, आदिलशाही, ह्या एका मोठ्या शाहीतली आदिलशाही ही खूप मोठी शाही होती. अफजल खान कोणाचा सरदार होता तर सगळेजण म्हणतात की तो मुघलांचा सरदार होता. अफजल खान हा आदिलशाहीचा सरदार होता. म्हणजे मी कोणाचं विवेचन करत नाही, पण सांगायचा मुद्दा आहे की ह्या अशा छोट्या गोष्टींना आपण पुढच्या पिढीला चुकीच्या गोष्टी सांगतो. अफजल खान जेव्हा निघून आला त्यावेळेला त्याचा जेव्हा कोथळा काढला प्रतापगडला, त्यावेळी आपण सांगताना असं मोठमोठ्या आवेशात सांगतो. पण त्यावेळीची पारची लढाई घ्या, त्यावेळेला जी जावळीची लढाई झालेली. आता नुसतं एक अप्पा परबांचं राज्याभिषेक शिवराज्याभिषेक नावाचं एक पुस्तक आलंय. त्या पुस्तकामध्ये जावळीमध्ये महाराजांनी जावळी जिंकली 1656च्या नंतर. 1656ला जावळी, रायरी म्हणजे रायगड हे सगळे जिंकल्यानंतर महाराजांचं ते एक राज्याभिषेक झाला होता. ही गोष्ट सुद्धा आपण त्या पुस्तकात लिहिली. आम्हाला माहिती नव्हती ही गोष्ट, खरं सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो. आम्हाला फक्त 1674चा ज्येष्ठ शुद्ध 33 राज्याभिषेकच माहिती होता, जो रायगडी झाला आतापर्यंत. असे महाराजांचे वेगळे 3 राज्याभिषेक झाले असा उल्लेख त्या पुस्तकात आहे. आणि ती जावळी जेव्हा जिंकली, आज जावळी जिंकणं म्हणजे स्वराज्याचा गाभा जिंकणं असं. मी तुम्हाला 1656 नंतर 1659ला आणले का, कारण 1659ला जावळीचं प्रकट झालं. हे मी तुम्हाला सनावळीतनं आणतो आणि तुम्हाला 1661 पर्यंत आणून सोडणार आहे इथे. म्हणजे 1660ला यासाठी आणतो की 1660ला महत्त्वाच्या 3 गोष्टी झाल्या. त्यात एक म्हणजे 1660ची आपली जुलैची 15 पावनखिंड मोहीम,
1660ला सप्टेंबरमध्ये मुघलांचा सरदार शाहिस्ता खान औरंगजेबचा मामा यांनी जिंकलेला चाकणचा संग्रामदुर्ग किल्ला आणि 1660लाच कारतालब खानने जिंकलेला परिंड्याचा किल्ला नोव्हेंबरमध्ये. अशा 3 महत्त्वाच्या गोष्टी आल्या. त्यातली पहिली जी गोष्ट आली 1660ला ती ही झाली की जुलैमध्ये पन्हाळा पावनखिंड झाली. पन्हाळ्यावरती महाराजांनी नंतर विशाळगडाकडे महाराज निघून गेले. पन्हाळा तोडून तो लढवत ठेवला होता. सिद्धी जोहरच्या ताब्यात पूर्णपणे गेला नव्हता. त्र्यंबकपंत तिथे किल्ला लढवत होते. नंतर महाराज विशाळगडावरती निघून गेले. विशाळगडावरून तर महाराज मग राजगडे निघून गेले. हा इतिहास आहे. तोपर्यंत 300 बांधल त्या ठिकाणी पडले खरं म्हणजे. तर त्याच्यानंतरच्या वेळेला 1660च्या सप्टेंबरमध्ये मुघल राजा औरंगजेबनी त्याचा मामा शाहिस्ता खानाला दख्खनच्या स्वारीवरती पाठवला. हा शाहिस्ता खान जेव्हा येतो ना तेव्हा ह्या समरभूमी उंबरखिंडीचा इतिहास थोडासा हल्ला जातो. त्याचं कारण का? कारण शाहिस्ता खानाबरोबर जे सरदार आले त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा सरदार होता, त्याचं नाव होता कारतालब खान. आणि हा कारतालब खान आपल्याला शेवटपर्यंत सापडला चावणीत जास्त होतो. कारण कारतालब खान कसा गेला, त्याचा कसा पराभव झाला हे तुम्हाला मी पुढे जात सांगणार आहे. एका झटक्यात सगळं सांगणार नाही, कारण तुम्हाला ते अनुभवताही आलं पाहिजे. आणि सप्टेंबर 1660ला चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला शाहिस्ते खानांनी. ही छोटीशी गडी आहे, लक्षात घ्या. चाकणला जर कोण राहणारे असेल त्यांनी तो संग्रामदुर्ग बघितला असेल तर ती छोटीशी गडी आहे. ती गडी जिंकायला त्याला जवळजवं 55 ते 56 दिवस गेले शाहिस्ते खानाला. मग ते रायगड आणि राजगड जिंकायला तर मग त्याला आयुष्यात घालवायला लागली. ते असं एक कॅल्क्युलेशन त्यावेळी केलं जायचं. बरेचसे इतिहासकार तसं सांगतात त्यांना. आणि मुघल ही लोक अशी होती ना की त्यांना डोंगरी किल्ल्यांची प्रचंड भीती पहिल्यापासून. कारण मुघल हे सपाटीवरती प्रचंड लढाईत एक्सपर्ट, पण जिथे डोंगर दऱ्याखोरे आले की त्यांची लढाईची पद्धत बदलायची. आणि हा महत्त्वाचा अभ्यास शिवरायांनी ह्या लढाईसाठी केला होता. मी तुम्हाला का सांगते माहिती आहे का? यात खूप वेगवेगळे पॉईंट्स आहेत जे आपल्याला फक्त जोडून ही लढाई एकत्र आणायची. जेव्हा शाहिस्ते खान स्वराज्यावरती चालू येतोय त्यावेळी त्यांनी स्वराज्य नुसतं चालून आलं असं नाही, त्यांनी अफाट जाळपोळ केली, बरीचशी मंदिरं भ्रष्ट केली. जे अफजल खानाने आधी तुळजापूरवरती घण घातलेलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुळजापूरच्या भवानीवरती. तसं शाहिस्ते खानाने सुद्धा केलं होतं. लक्षात घ्या, मी तुम्हाला ही जिहादी वृत्ती का म्हटलं याचं कारण आहे. आज जे आपल्या पूर्वजांनी, जे जुन्या राजांनी, शिलार राजांनी, यादव राजांनी, हिंदू राजांनी, विजयनगरच्या साम्राज्यांनी जे किल्ले बांधले, जी मंदिरं बांधली, ती मंदिरं अक्षरशः या प्रवृत्तीने उद्ध्वस्त केली. खरं म्हणजे ही वृत्ती म्हणजे जिहादी वृत्ती झाली. आणि ह्यातनं तुमच्या आमच्यासारख्या लोकांना पाठवण्याचं काम चालू केलं. एकतर माझ्यासाठी मर तरी माझं धर्म परिवर्तन करणं. आणि अशा गोष्टी बऱ्याचशा होत होत्या त्या काळामध्ये. हे कुठेतरी महाराजांना दिसत होतं संपूर्णपणे. शाहिस्ते खान जेव्हा आला पुण्यावरती चालून, तेव्हा लाल महालात त्याचा मुक्काम होता. त्यावेळेला त्यांनी त्याच्या आजूबाजूचा प्रचंड मोठा परिसर हा पूर्ण गुंतवून टाकला होता. हे करताना शाहिस्ते खानावर एक सरदार होता, त्याचं नाव कारतालब खान. आता ह्या कारतालब खानाचा इतिहास असा आहे की आपल्या सोलापूरच्या बॉर्डरवरती परांडा नावाचा किल्ला आहे. परांडा भुईकोट किल्ला आहे, पण हे आदिलशाहीचं लष्करी ठाणं म्हणजे लष्करी किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती तुम्ही अजूनही जाऊन बघाल तर प्रचंड भक्कम तटबंदी आहे त्या किल्ल्याची. त्या किल्ल्यामध्ये अजूनही मोठमोठे अजस्त्र तोफा आहेत, अजस्त्र दारुगोळा सापडला. आता रिसेंटली काहीतरी 50 का 60 मोठमोठे दारुगोळे सापडले त्या किल्ल्यामध्ये. तर असा अजस्त्र किल्ला जिंकण्याचं काम तेव्हा तिथे गालिब नावाचा एक किल्लेदार होता. त्या किल्ल्यावर हा गालिब जो होता हा कारतालब खानाचा सैन्य बघून, म्हणजे कारतालब खान हा मुघल सरदार होता लक्षात घ्या. आणि आदिलशाहीचं ठाणं जिंकायचं हा एक मोठा भाग त्याला दिला गेला होता. गालिब सरदारांनी त्याचं जे सैन्य बघितलं आणि त्या ह्याच्यातच त्यांनी सरेंडर करून हा किल्ला पूर्णपणे कारतालब खानाचा. ठीक आहे, कारतालब खानाचा इथे इथपर्यंत येऊन थांबला. हा परांडा किल्ला म्हणजे आदिलशाहीचं लष्करी ठाणं जिंकल्यामुळे मुघल दरबारामध्ये या कारतालब खानाचं वजन जसं वाढलं. म्हणजे शाहिस्ते खानाच्या नजरेत आला तो, थोडक्यात सांगायचं म्हणजे. याच्यामुळे काय झालं की महाराजांनी जो 1656ला अगदी रायरीपर्यंतचा म्हणजे कोकण प्रांत जो जिंकला होता, हा प्रांत पुन्हा मुघलशाहीमध्ये आणण्याचं एक मोठं काम औरंगजेबाने शाहिस्ते खानामार्फत कारतालब खानाला. हा असा इतिहास आहे बरं का. म्हणजे इतिहासात मला का असं सावकाश सांगत आलो त्याचं कारण हे, ह्या कारतालब खानाकडे कोकण जिंकण्याची जी मोहीम दिली गेली, या मोहिमेमध्ये कारतालब खानाचा पहिला आणि शेवटचा जो मुक्काम ठरला तो म्हणजे ही समरभूमीची लढाई एकमेव. म्हणजे तो दख्खनमध्ये आला. दख्खनचं सांगतोय तुम्हाला मी आदिलशाहीचं सांगत नाही. आदिलशाहीचा परांडा त्याने जिंकला, तिथपर्यंत ओके होतं. पुण्यामध्ये आल्यानंतर दख्खनच्या पहिल्या स्वारीवरती जो निघतोय ती म्हणजे त्याची ही समरभूमीची म्हणजे उंबरखिंडीची स्वारी, आणि हीच त्याची शेवटची स्वारी. याच्या पुढे नंतर तो कधीच इथे थांबला नाही दख्खनमध्ये कारतालब.
1660च्या नोव्हेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये कारतलब खानाने परांडा जिंकल्यानंतर कारतलब खान नोव्हेंबर 1660च्या आसपास लाल महालात येतो, म्हणजे कुठे पुण्यात येतो शाहिस्ता खानाकडे. 1660ला आल्यानंतर कारतलब खानाकडे जेव्हा ही मोहीम दिली जाते, तर ही मोहीम जी आहे ही आसपास म्हणजे कारतलब खानाकडे हा भार दिला जातो किंवा तुला हे स्वराज्यात आणायचं आहे, म्हणजे कुठला हा आपला भाग जो आपण हा जो शिवाजीने जिंकला आहे तो म्हणून. तो स्वराज्यात आणताना काय करायचं यासाठी त्याला जी आखणी दिली गेली ती आखणी, त्यानंतरची लढाई म्हणजे आपली समरभूमीची लढाई. आता ह्या तारखा ज्या आहेत त्या तुम्हाला सांगतो, ह्या लक्षात ठेवा. ही जी लढाई चालू झाली 30 जानेवारी, 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी, ह्या लढाईचा शेवट झाला तो 2 फेब्रुवारी. ह्या 4 दिवसामध्ये हे लढाईचं संपूर्ण भार आहे. पूर्ण कारतलब खानाकडे जेव्हा ह्या लढाईचा भाग दिला जातो तेव्हा कारतलब खान बऱ्यापैकी सैन्य, म्हणजे तुम्हाला सांगू का, मुघलांच्या लढाईचा हाच एक मोठा डिसएडव्हान्टेज होता. महाराजांनी त्याचा ॲडव्हान्टेज करून घेतला, कारण की त्यांच्याबरोबर ना त्यांचे प्रचंड मोठं सामान वगैरे असायचं, तंबू राहुट्या वगैरे तर प्रचंडच. जनानखाने सुद्धा नाही ते लोक लढाईच्या ठिकाणी. जनानखाने तुम्हाला लक्षात आलं असेल मी काय सांगतो ते. त्यामुळे मुघलांच्या बरोबर असं असायचं की त्यांचे खानकामे घ्या, मुदबखाने घ्या, सगळा सांबार त्यांच्यावर असायचा. कारतलब खान 30 जानेवारीला निघून 31 जानेवारीपर्यंत लोणावळा येऊन थांबतो. त्याच्यावर असतात 20,000चं सैन्य. एक लक्षात, जेव्हा कारतलब खान 1661ला निघतो तेव्हा तो लोणावळा सोडल्यानंतर कारतलब खान निघतोय ही गोष्ट महाराजांच्या कानावरती गेली. आता महाराजांनी ही लढाई का जिंकली असेल, एक सिंपल प्रश्न आपल्या मनात येतो की बाबा का त्या कारतलब खानाच्या मागे लागले ते. एक लक्षात घ्या, जेव्हा शाहिस्ता खानाने स्वराज्यावरती चालून आला तेव्हा त्यांनी प्रचंड नुकसान केलं होतं स्वराज्याचं, म्हणजे आर्थिकही नुकसान केलं होतं आणि त्यामुळे काय झालं, स्वराज्याचा बऱ्यापैकी खजिना कमी झाला होता, म्हणजे अगदी ध्वस्त व्हायला आलं होतं. आणि अशा वेळेला स्वराज्याचा खजाना कसा भरायचा यासाठी महाराज एक संधी शोधत होते, आणि ती संधी म्हणजे हा कारतलब. का जोडून आणलं तुम्हाला कळलं असेल आता हळूहळू. कारतलब खान जेव्हा स्वराज्यावरती किंवा कोकण स्वारीवरती निघतो हे महाराजांना कळल्यानंतर महाराजांचं सगळ्यात पहिलं लक्ष गेलं ते त्याच्या सोबतीला असलेलं शस्त्र, त्याच्याबरोबर असलेले दागदागिने किंवा जे काय असेल अन्नधान्य ते, आणि त्याच्याबरोबर असणारे तोफ, या सगळ्यांवरती महाराजांचं लक्ष गेलं. आणि महाराज हे त्या बाबतीत प्रचंड धूर्त चाणाक्ष होते की बाबा कुठून चांगलं काय मिळेल आणि स्वराज्याचा खजाना, माझा खजाना नव्हे, माझे खिशे नव्हे, स्वराज्याचा खजाना कसा भरता येईल हे लक्ष त्यांना द्यायचं होतं. त्यामुळे अफजल खान स्वारी घ्या, पाठोपाठ 15 पावनखिंड झाले, याच्यामुळे बऱ्यापैकी स्वराज्य खिळखिळ झालं होतं. आणि मराठ्यांमध्ये ती उमेद जी होती ना ती थोडीशी कमी झाली होती. कारण कसं झालं, जावळीचं जरी प्रकरण जिंकलं त्यानंतर 15 पावनखिंड म्हणजे 300 बांधव जाणं हे सोपं गोष्ट नव्हती त्या काळामध्ये. हे महाराजांना अपेक्षित सुद्धा नव्हतं त्यावेळेला, पण ते झालं दुर्दैवाने. त्याच्यामुळे स्वराज्याचा हा आलेला म्हणजे एक मोठा वावटळ जी होती ती निघून गेल्यानंतर लोकांमध्ये एक अशी उभारी येणं गरजेचं होतं मराठ्यांमध्ये, सैन्यांमध्ये. आणि ते कसं उभारी आणायची ह्याचा जे कर्तृत्व होतं ना ते महाराजांमध्ये प्रचंड होतं की लोकांना इन्स्पायर, म्हणजे हे कसं करायचं, लोकांना पुढे कसं आणायचं, त्यातनं बाहेर कसं काढायचं. आणि त्यांनी महाराजांनी ही उंबरखिंडीची लढाई आखली. नंतर कौटिल्य शास्त्र सांगतं किंवा आर्य चाणक्यनीती असं सांगतं की जो मोठा शत्रू असेल आणि तो जर समोरासमोर येत असेल तर ते युद्ध कधीही लढू नये. तर कारण का 20,000 सैन्यासमोर जर महाराजांचं 2,000 सैन्य असतं ते सरळ कापलं गेलं असतं आणि हे प्रचंड मोठं नुकसान झालं असतं. महाराज हे एका सांस्कृतिक घराण्याचे खूप मोठे प्रतीक होते. तसंच सूर्यवंशी सुद्धा होते. तुम्हाला हे मी का सांगतोय याचं कारण तुम्हाला जेव्हा स्मारकाजवळ जाल तेव्हा कळेल की महाराजांचा सूर्यवंशी असल्याचा पुरावा. या लढाईमध्ये महाराजांनी धनुष्य म्हणून वापरलं होतं. महाराज हे खूप मोठे धनुर्धारी होते, आपल्या लक्षातच येत नाही. आपण फक्त महाराजांना तलवारी सहित बघितलेले आठवतो, सगळे पुतळे. महाराजांनी प्रचंड मोठे धनुर्धारी होते. महाराज हे उत्तम भालेपट्टू होते, मला फेक करणारे होते. तर महाराजांनी जेव्हा कारतलब खानाचं हे लक्षात आलं की कारतलब कोकण स्वारीवरती निघतोय, त्या राजगडावरून त्यांनी आज्ञा दिली आणि त्यांनी 2,000ची एक फौज सोबतीला घेतली आणि ती एकत्र न ठेवता त्यांनी काही तुकड्यांमध्ये त्याचं विभाजन केलं. आता महाराजांनी 4 तुकड्या निर्माण केल्या. त्या 4 तुकडीतली एक तुकडी जी होती ती कारतलब खानावरून या इथे कुरवंड्याला जेव्हा तळ बसला, हा अखंड तळ म्हणजे 20,000चं सैन्य आहे ना ते संपूर्ण ह्या भागामध्ये पसरलं होतं त्यावेळेला. आपणच आता 50 लोक तेवढ्या भागामध्ये पसरले, 20,000 सैन्य म्हणजे किती मोठा असेल विचार करा. हा अखंड जो भाग दिसतो ना तुम्हाला आता एम एस शिवाजीचा, हा संपूर्ण त्या फौजीने व्यापला गेला होता. त्यानंतर 31 जानेवारी 1631ला
महाराज स्वतः राजगडावरून निघाले आणि भागजाई घाट जो तुम्हाला बोललो त्या भागजाई घाटातनं ठाणे मार्गे पालीला उतरले. पाली म्हणजे कुठलं, जे आताचं आपलं अष्टविनायकांपैकी एक अष्टविनायक ते. आणि पालीवरून महाराज पेण मार्गे इकडे उमरेला आले. उमरी नावाचं गाव आहे. त्याच वेळेला महाराजांबरोबर 3 तुकड्या खाती उतरल्या. एक तुकडी जी आहे ही कारतालाब खानाला फॉलो करत येत होती, पण कारतालाब खानाबरोबर युद्ध करायचं नाही, कारण त्यावेळेला स्वतःचं डोकं चालवणारी लोक कमी होती. यासाठी समजा की महाराजांनी सांगितलं हे करायचं म्हणजे करायचं, आज्ञा पाळणारे लोक होते त्या काळात. म्हणजे जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत निघायचं नाही. त्या तुकडीचं काम एवढंच होतं की तुम्हाला ते पुढे गेल्यानंतर कळेल मी ती तुकडीचं काम काय ते सांगत राहील तुम्हाला. महाराज जेव्हा खाली पालीला आले त्यावेळेस पाली पेंडला आले तोपर्यंत कारतालाब खानाचा लोणावळ्याची वरून निघण्याची जी दिशा होती ना ती पूर्णपणे बोरघाटाची होती. तुम्हाला आधी घाट सांगितलं होतं. तो 31 जानेवारी 1661ला INS शिवाजी ह्या बाजूने निघाला नैऋत्येला. तेव्हा ही बातमी महाराजांपर्यंत पोहोचल्यानंतर महाराजांनी त्यानुसार खाली चावडी उमरेच्या भागामध्ये बऱ्यापैकी आपलं सैन्याच्या तुकड्या करून ठेवल्या. एक तुकडी कारतालाबला फॉलो करते. लोहगडाच्या अगदी जवळून ही तुकडी गेली. लक्षात घ्या, कारतालाब खानाचं सैन्य लोहगडाच्या जवळून गेलं, पण लोहगडावरती सैन्याला स्पष्ट आदेश होते की अजिबात अटॅक करायचा नाही, कारण एवढा मोठा सैन्य वाढला तर लोहगड तर लगेच त्यांनी म्हणजे कापाकापी करून टाकले असते. कोणी जिंकला असता असं म्हणत नाही, पण कापाकापी केली असते बऱ्यापैकी. ते सैन्य पूर्णपणे निघून आल्यानंतर या आत्ताच्या उजव्या हाताला एक पवना नदीचा खोर आहे त्या भागामध्ये. तर त्याला त्या भागामध्ये फागणे नावाचं धरण झालं, जर कोणी बघितलं असेल तर. ह्या भागामध्ये तेव्हा दंडकारण्य वगैरे भाग बोलला जायचा, नाशिकपर्यंतचा भाग होता. तर हे जंगल इतकं अफाट होतं की इथे सैन्यात जर दिवसा उजेडी जायचं म्हटलं तरी काळोख वगैरे असतं, जावळीच्या जंगलासारखं वगैरे. तर असं करत करत कारतालाब खान 31 जानेवारीला लोणावळ्याहून सरकला आणि 1 जानेवारी 1661ला कारतालाब खान कुरुंड्याला येऊन थांबला. कारतालाब खान थांबला, त्यामुळे मी पण हा इथेच थांबवतो, कारण तुम्हाला आवाज येतो सगळ्यांना माझा. हो हे बघ, हे सावणी गावचे दिसतं नाही इथे खाली. आपल्याला ही आंबा नदी ओलांडायची आहे आणि समोरचा डोंगर दिसतो सकुटी ठाकूरवाडी. ठीक आहे, समोरचा डोंगर दिसतोय आणि त्याच्या अपोजिटला जो डोंगर दिसतोय त्या 2 डोंगराच्या मधून आपल्याला उजवीकडे जायचं. ते उजवीकडे जाऊ तेव्हा आपल्याला समोरचं स्मारक दिसेल. म्हणजे सकुली पाली रोड जो आहे ना ह्या डोंगराच्या बरोबर पॅरल आहे. तुमच्या राईट साईडला नागफणी आहे, म्हणजे माझ्या राईट साईडला इकडे. तिथूनच ही अंबा नदीचा उगम आहे. ही अंबा नदी सरळ जाणार, उजवीकडे जाणार, परत डावीकडे जाणार आणि कुंडलिकाला जाऊन मिळणार. इकडे ह्या बाजूला सरसगड, मृगगड ही बाजू आली. हा बोरघाट आला इकडे, कोलीपाली रोड. आणि ह्याची सरळ तुम्ही गेलात ना पुढे एकदम स्टेट की तुम्हाला नागोठणे पालीचा हा जो ॲक्सेस आहे तो इथून मिळतो. म्हणजे त्यावेळेला जेव्हा एक तुकडी येत होती कारतालाब खान जेव्हा सरकत पुढे येत होता ना तेव्हा एक तुकडी पूर्णपणे फॉलो अशी करत होती की ती दिसणार नाही त्यांना, कारण दिसल्या असेल मला कळलं असतं कुठून जाण्याचं. आणि त्याच वेळेला एक पूर्ण तुकडी ह्या सकुल्या ठाकरवाड्याची बसली अख्खी. कारतालाब खान याच्या आधीचं सांगतो तुम्हाला. आणि त्याच्यानंतर महाराज जे होते ते पहिले नाचून टेप म्हणून एक जागा आहे जिथे आपण जाणार आहोत. त्या ठिकाणी महाराज वगैरे सगळे होते. महाराजांसोबत नेताजी बालकर होते. आणि ह्या तुकडीचं नेतृत्व असं म्हणतात आयदर तानाजी मालुसरे किंवा येसाजी किंग, दोघांपैकी कोणते एकाने केलं होतं. काही संदर्भ ग्रंथांमध्ये महाराजांसोबत येसाजी कंक होते असा उल्लेख आहे काही संदर्भ ग्रंथांमध्ये. त्यामुळे तानाजी मालुसरे जे होते ते असल्याचा उल्लेख कुठे नाही आहे महाराजांसोबत. म्हणजे आता ह्या तुकडीचं नेतृत्व कदाचित तानाजी मालुसरे करत असेल, पण ह्या दोघांपैकी एक नाव आहे. महाराजांसोबत नेताजी पालकर होते मात्र इतकं नक्की. आणि नेताजी पालकरांसारखा प्रति शिवाजी महाराजांसोबत होता म्हणजे विचार करा ह्या लढाईचं महत्त्व किती होतं. आता मी तुम्हाला हा भाग का दाखवला, कारण हा भाग नंतर तुम्हाला बघायला मिळणार नाही आहे. आपण 2000 फूट खाली उतरत ग्रॅज्युअली जाणार आहोत. हा उतार तीव्र नाही आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही कुठे फॉल वगैरे होण्याचे काही चान्सेस नाही आहेत. पण हा जो तुम्हाला दिसतो आता दिसणार नाही, उजव्या हाताला नागफणी दिसतोय. हा सह्याद्रीतला एक अजस्त्र मोठा असा सुळका आहे, संपूर्ण रॉकेट आहे. हा दिसतो नागफणीसारखा म्हणतो, नागफणी म्हणतात. जेव्हा आपण त्या अंबा नदीच्या पात्रात उतरू तेव्हा त्या पात्रानंतर तुम्हाला जो नागफणी ना तो पूर्ण असा दिसायला लागेल. मग तुम्हाला समजेल की मी तुम्हाला काय म्हणजे का सांगते नागफणीच्या. इलेक्ट्रिकचे पोल आलेले दिसतात ना तुम्हाला, ते पूर्ण गिरा पाटणुसकी बाजूने आलेले आहेत. ते खालती सावणीपर्यंत गेले पुढे. आणि ह्या डोंगराच्या बरोबर खालती हे झाड दिसतं ना मोठं, त्या झाडाला जर पॅरल तुम्ही जा सरळ तर खालती आहे तो मृगगड किल्ला कोकणातला. म्हणजे खालतून लोक जातात. पण INS शिवाजीचा हा जो डोंगर आहे ना आपला धुक्यातला, हा INS शिवाजीचा डोंगर. आणि त्याच्या पुढचा जो तुम्हाला ती घळ दिसली ना तो डोंगर, त्या दोघांच्या मध्ये एक आंबेनळी नावाचं गाव आहे. आंबेनळी नावाची बरीच गाव आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यातलं एक हे आंबेनळीचं गाव. म्हणजे तुम्हाला एक खळकवाट, आपण ज्या ओढ्यातून खळकवाट गेली ना आपण उजवीकडे वळलो आंबे झाडाची, ती खळकवाट जाते ती त्या गावात जाते.
त्या गावातील लोक ह्या इलेक्ट्रिक पोलच्या इथून इथे गेलं खाली पूर्ण वॉटरफॉल आहे 150-200 फुटाचा. त्या वॉटरफॉलच्या लेफ्टला गेलं की मृगगडला जातात. मृगगड मानखोरेची वाट. पुढे मग मृगगड म्हणजे हो तोच मृगगड मानखोऱ्यातला आणि मृगगड. आता ह्या समरभूमीच्या लढाईत मृगगडाचा काही संदर्भ नाही आहे कारण काहीच संदर्भ नाही आहे. यासाठी की कारतलगाव खान आपला हळूहळू सैन्य सरकते त्याचं सरकून दिलं आणि पुढे गेल्यानंतर आता आपण 2000 फुटावरून डायरेक्ट 1500 फूट खाली उतरणार आहोत. म्हणजे ग्रॅज्युअल उतार आहे असं एकदम नाही पण पूर्ण पायावरती येतो. म्हणजे तुम्हाला लिटरली तुमचे हातपाय मोकळे ठेवूनच उतरायला लागतं. एवढी ती उतरण आहे. दसरा गोष्टी भरपूर असणार कारण आता वाटा बघितलं तुम्ही वाटा नाहीच आहे तिकडे मोडले. अशीच परिस्थिती आहे घाटाची पण. आता पुढे काय माहिती नाही बरोबर पण घाटाची परिस्थिती अशी आहे आणि हे गेले वर्षानुवर्ष चालत राहते. आता तुम्ही बघाल मी तुम्हाला लिहिलं होतं त्यामध्ये की वाटा मळलेला नाही. त्याचं कारण हे बऱ्याच ठिकाणी बघा वाटा नेहमी येत असतो तरी पण थोडी चुकामक होतेच कारण वाट तुमची जर दगड-धोंडे आले की ती ब्लॉक होऊन जाते पूर्ण. तसं तुम्हाला 2 फेब्रुवारी 1661 आणून ठेवलं होतं कुरवंड्याला. कारतलगाव खानाचं सैन्य हळूहळू सरकते तर ते सैन्य जाण्याची जी पद्धत असते ती कशी असते माहिती आहे का? पायदळ असतं. पायदळ म्हणजे तलवारी घेऊन वगैरे जातात ते पायदळ पुढे सरकत जातात. त्यानंतर मग तुमचा घोडेस्वार वगैरे असतात किंवा जड अवजार असतात ना ते पाठीमागून येत असतात हळूहळू. असं करत करत सैन्य हळूहळू पुढे सरकत चालले. एक अंदाजे अशीच वेळ पकडा 11 साडे11ची वगैरे वेळ पकडून त्या आसपास ते सैन्य घाट उतरायला लागलं हळूहळू. पुढे गेल्यानंतर तुम्हाला जेव्हा घाट उतरेल त्याच्यात पुढे एक स्टॉपला थांबून सांगेन त्या घाटातली माहिती वगैरे. आणि एकदा खाली उतरलो आपण की आपला वरचा ॲक्सेस सगळा संपला. म्हणजे आता आपण घाट माता उतरून कोकणात जाणार समजा. तर तो उतरल्यानंतर तोपर्यंत जी मावळ्यांची एक तुकडी जी बोललो तुम्हाला मराठ्यांची जी पाठवून येत होती ती तुकडी मी काय केलं होतं ते घाट उतरून दिला पूर्णपणे. तोपर्यंत अटॅक कोणीच केला नव्हता कारण महाराजांचा आदेशच आला नव्हता की अटॅक करायचं म्हणून. आणि त्या तुकडीने घाट उतरून दिला पूर्णपणे. त्यांनी काय केलं त्यांनी तो घाट जो आहे ना तो पूर्णपणे बंद करून टाकला त्या तुकडीने. म्हणजे काय केलं ब्लॉक केलं. पण तोपर्यंत कारतलगाव खानाच्या कुठल्याच सैन्याला किंवा ह्यांना आयडिया नव्हती की हे जे मराठ्यांचं सैन्य हे आपलं पाठलाग करते. याचं कारण काय आता आपण 50 लोकच आहोत. 50 लोक आता हळूहळू ग्रॅज्युअली चाललोय आपण. 20,000 लोक चालला किती वेळ लागला तुम्ही विचार करा. आणि 20,000 मधला पहिला सैनिक जो आहे तो किती पुढे जात असेल. बरं आता तुम्ही मला पुढे गेल्यानंतर म्हणाल मग ह्याच वाटेने का गेले असतील कदाचित कारण आता ही वाट मोडली तो भाग सोडून द्या. पण हा प्रशस्त मोठा घाट होता त्या काळामध्ये. बैलगाडी जाण्याइतकरचा मोठा घाट होता आणि वाहतुकीचा घाट. बोरघाट जर ब्रिटिशांनी नसता फोडला तर त्यांना कुरवंडा घाट फोडून रस्ता करायचा होता. तेवढं मोठं प्रपोजल होतं त्या काळामध्ये. पण हा लांबचा घाट बोरघाट बघितलं तर कम्पेअर टू ह्याच्यापेक्षा खूप जवळच आहे एकदम कपूरला उतरायला कोकणात ॲक्सेससाठी. त्यावेळेला सैन्य हळूहळू पुढे गेल्यानंतर जेव्हा घाट उतरलं ना तेव्हा तुम्हाला जी आंबा नदी दिसली त्या आंबा नदी डाव्या हाताला ठेवून संपूर्ण सैन्य नदीच्या कडेकडे जात होतं. कडेकडे जाण्याचं कारण एवढंच आहे की एकदा कोकणातल्या नद्यांची एक परिस्थिती अशी आहे सध्या वाईट परिस्थिती म्हणजे अशी आहे की पाऊस पडला की त्या एकदम दुधडी भरून वाहतात. प्रचंड दुधडी भरून वाहतात. श्रावण आला गणपती गेले की त्या नद्या पूर्ण आचून जातात. म्हणजे आत्ताच्या परिस्थितीला ही जाऊन बघाल ना तुम्ही. या नदीचा तुम्हाला मी मागच्या महिन्यातला फोटो पाठवीन आषाढ अमावस्येच्या आसपासचा. आणि आज गेल्यानंतर जी परिस्थिती बघा आज पाणी नाही आहे तितकं वरून अंदाज येतो लगेच पटकन. तर पाण्याचा फ्लो आहे तो निघून जातो. मग त्यावेळेला काय झालं होतं फेब्रुवारीच्या आसपासचा जेव्हा जो आपला आपण म्हणतो ना वैशाख वाण वगैरे चालू होतं त्याच्या आसपास सैन्याला नदीच्या किनारे थोडे असे डबके असतात नदीमध्ये पात्रामध्ये. त्या डबक्यात पाणी असतं. ते पाणी मिळावं या उद्देशाने सैन्य असं नदीच्या कडेने जात असतं. बाकी दुसरं काही कारण नाही. अशी प्रचलित वाट अशी काही नाही कारण एकदा छावणीत त्यांचा मुक्काम पडला म्हणून तुम्हाला बोललं. छावणी हे गाव महाराजांच्या वेळेस अस्तित्वात नव्हतं लक्षात घ्या. त्याचा उल्लेख फक्त ह्या समृभूमी लढाईतच आढळतो बाकी कधीच आढळत नाही. त्यानंतर कुठेही कधीही ह्या भागात काही लढाई झालेलीचा उल्लेख अगदी पेशवे काळ घ्या किंवा ब्रिटिश काळात पण घ्या कुठेच सापडत नाही कारण इकडे तसं काही नाहीच आहे करण्याचं. इंग्रजांनी सगळ्यात पहिली गोष्ट कुठली केली असेल तर ह्या घाटवाटा बंद करणं आणि किल्ले तोडफोड करणे. त्याचं कारण का त्यांना माहिती आहे मराठ्यांचं मी मराठा हा शब्द वापरतो बरं का. म्हणजे इथे राहणारा तो मराठा कोणी असतो म्हणून 18 पगड जातीचा तो मराठा. त्यांचं बलस्थान जे आहे ते किल्ले हे त्यांना ते प्रचंड ओळखून होते. त्यांनी ह्या घाटवाटा हळूहळू बंद करायला लागल्या किंवा लोकांना शासन वगैरे करायला लागले. याच्यामुळे काय व्हायला लागलं की ह्या घाटवाटा बंद व्हायला लागल्या. गड किल्ल्याकडे लोकांना जाण्याचा ओघ बंद झाला. अजूनही कोकणात काही ठिकाणी जाल तुम्हाला तर त्या किल्ल्यावरती भूत आहे राक्षस अशा खोट्या दंतकथा पसरवल्या जातात. त्याचं कारण का की लोकांनी तिथे जाऊ नये म्हणून. कारण किल्ले हे मोठं बलस्थान होतं मराठ्यांचं आणि इथल्या मराठी माणसाचं अजूनही आहे. त्या काळामध्ये प्रचंड होतं ते मोठं. ह्या सगळ्यांमध्ये कारतलगाव खाना सैन्य सरकत गेल्यानंतर जे पाठीमागची तुकडी आहे त्या तुकडीने पूर्णपणे हा घाट आहे तो ब्लॉक करून ठेवला. हे होईपर्यंत एक अंदाजे दुपारची वेळ वगैरे अशी टळटळी झाली होती.
आता तुम्हाला वैशाख नाही आहे म्हणून समजत नाही आता ह्या क्षणामध्ये, श्रावणात किंवा आषाढात. जेव्हा तुम्ही वैशाखात म्हणजे उन्हाळ्याच्या ह्याला याल मोहिमेला, तेव्हा तुम्हाला कळेल मी इथे काय सांगतो. म्हणजे तो जो उष्णतेचा कहर असतो तो प्रचंड असतो. म्हणजे इथे असून तुमचं ऑलमोस्ट 2 ते 3 लिटर पाणी संपलं असतं नक्की. बरेचसे ब्रेक्स पण लागतात कारण घाम येतो आणि इकडून अशी हवा बऱ्यापैकी अशी शुष्क हवा येत असते ह्या भागामध्ये. कारतलाब खाना सैन्याला उतरून दिल्यानंतर या तुकडीने जो घाट ब्लॉक केला, तो घाट ब्लॉक केल्यानंतर कारतलाब खानाची जी पहिली छावणी पडली, राहुटी पडली ती चावणी गावामध्ये. तोपर्यंत त्या भागामध्ये काही नव्हतं. म्हणजे ह्या गावाचा उल्लेखच नाही आहे, कुठे अस्तित्वच नाही. जसं तुम्ही 15 पाऊण फीट करताना पांढरपाणीचा उल्लेख कराल, पांढरपाणी हे जुनं गाव आहे, म्हणजे मुक्कामाचं ठिकाण होतं त्यावेळेला. तसं ह्या ठिकाणी काही नव्हतं खरं म्हणजे. आणि नंतर मग ती छावणी हळूहळू कारतलाब खानाचं एक पायदळ जे तुम्हाला बोललो पहिलं, ते सैन्य सकुजी ठाकूरवाडी, आता इथून दिसणार नाही सकुजी ठाकूरवाडी जी आपल्याला मगाशी दिसली. सकुजा ठाकूरवाडीच्या कडे, नदीच्या कडेने अशी जाऊन मग उजवीकडे वळली की तुम्हाला 2 डोंगर लागतात, सकुजी ठाकूरवाडी इकडे आणि समोरचा एक डोंगर. त्या 2 डोंगरांवरती 2 तुकड्या वेगळ्या होत्या मराठींच्या, आणि एक तुकडी महाराजांसोबत उमरेवरून येणार. अशा संपूर्ण आपल्या 4 तुकड्या होत्या. 2000चं सैन्य फक्त. लक्षात घ्या, मराठ्यांचं आणि मुघलांचं सैन्य जवळजवळ 20,000. सोपी गोष्ट नाही आहे. 40 दशलक्ष होण्याची संपत्ती भेटली असा काही ठिकाणी उल्लेख आहे ह्या लढाईत. संपूर्ण एकूण एक संपत्ती जी काय मिळाली ते तुम्हाला सांगेलच पुढे गेल्यानंतर स्टेप बाय स्टेप. एकदम सगळं सांगितलं ना की इतिहास पण थोडासा कंटाळा होतं, वृक्ष होतं आणि तुम्हाला कळत नाही नक्की की आपल्याला एकदम सांगितलं स्पॉट कुठला. आता का थांबवलं इथे, तुम्हाला मी भौगोलिक दिशा दाखवली, मृगगड दाखवला, त्या बाजूला पाली खोपोलीचा रोड आपण जाऊ. आता हा दिसत नाही ना, तर इथे नागफणी ह्या बाजूला सरळ इथे हा नागफणी दिसतो. आणि आता आपण उतरलो ना की आपला हा व्ह्यू मिळणार नाही. आता आपल्याला डायरेक्टली कोकणातला चावणीचा व्ह्यू मिळणार, म्हणजे प्लेनवरती येणार, आपण ग्राउंड लेवलला येणार म्हणून. आणि कारतलाब खाना सैन्य मग चावणीतनं पुढे कसं हल्लं, पुढे हल्ल्यानंतर मग ते सकुजी ठाकूरवाडीत मराठ्यांनी कसा अटॅक केला, यांना प्रतिकार म्हणजे मुघलांना प्रतिकार करायला का भेटला नाही, समोर युद्ध का झालं नाही, ह्याची काही बरीच कारणं आहेत, ती तुम्हाला तिथे जाऊन सांगेन. आता इथं सांगितलं तर काय कळणार नाही. दुसरी गोष्ट, समोरासमोरची लढाई म्हणतात ना, जसं आता आपली 15 पाऊण खिंड घ्या, नेसरीच्या खिंडीतली घ्या, अशी समोरासमोरची लढाई इथे खूप कमी झाली. कारण मराठ्यांनी किंवा महाराजांनी संपूर्ण गनिमी सह्याद्रीचा उपयोग करून गनिमी कावा वापरून ही लढाई जिंकल्याचं उदाहरण आहे. म्हणजे ही लढाई जी म्हणतात ना, ती वॉर फ्रंटला अपफ्रंट झालेली नाही आहे, लक्षात घ्या. कारण ह्या संपूर्ण भौगोलिक परिस्थितीचा फायदा मराठ्यांना भेटला. उंचीवरती मराठे होते आणि खालती ग्राउंड लेवलला मुघल होते. आणि त्या ह्याच्यामध्ये पुढे कसं ते नेस्तनाबूत झाले किंवा कसे थांबले गेले तुम्हाला मी पुढे जाऊन सांगेन. त्या कारतलाब सैनिक आहे ना, ते हळूहळू घाट उतरून नदीच्या पलीकडे, आता आपण नदी क्रॉस करायला लागली त्याच्यामुळे पावसामुळे उन्हाळ्यात इथे नदीच्या पात्राला पाण्याची थोडी टप्प्याटप्पी असते, म्हणजे तुम्ही इझिली क्रॉस करू शकता. अशा एकंदर सैन्य नदी क्रॉस करून ह्या बाजूने येऊन नंतर असं नदीच्या डाव्या हाताने, म्हणजे नदीमध्ये जी खळगी असतात पाणी मिळालेल्या ठिकाणी प्राण्यांना वगैरे असं डाव्या हाताने जातात. पुढे हे पोल दिसतात ना, आपण जाऊ ते गाव दिसेल आपल्याला, तिथे चावणी नावाचं गाव आहे. तिथे कारतलाब खानाची छावणी पडली त्यावेळेस 2 फेब्रुवारी 1661. कारतलाब खानाची छावणी पडली 1.5 ते 2च्या आसपास. त्याच वेळेला तुम्हाला एक सांगितलं आठवतं की मराठीची तुकडी पूर्ण त्यांना फॉलो करत येतो की आपण जेव्हा उतरायला सुरुवात केली ना घाटाच्या, त्याच्या वरती थांबली तरी घाट क्रॉस नाही केली. यासाठी की महाराजांचा सुस्पष्ट आदेश होता की जोपर्यंत इकडची घाट, इकडची जी वस्ती आहे, इकडचा जे सैन्य आहे ती अटॅक करत नाही तोपर्यंत तुम्ही हा घाट सोडता कामा नये, आदेश होता महाराजांचा. आणि पूर्णपणे तो आदेश पाळला. त्या घाटाच्या तोंडावरती संपूर्ण तुकडी थांबली. तिचं काम काय ते तुम्हाला तुम्ही सांगतो. हळूहळू चावडीला जेव्हा याचा मुक्काम पडला कारतलाब खानाचा, तेव्हा नदीच्या किनारी पायदळ वगैरे हळू जायला लागलं. तर सकुजी ठाकूरवाडीवरून आणि त्या समोरच्या डोंगरावरून त्यांनी काय केलं, कारतलाबच्या सैन्याला पूर्णपणे असं येऊन दिलं पाहिजे, उतरून दिलं पूर्ण आपण उतरलो. आणि उतरल्यानंतर अचानक हे जेव्हा सैन्य उजवीकडे वळलं, जे आता जसं आपण उतरण जाणार आहोत, अचानक उजवीकडे वळल्यानंतर शांतपणे सैन्य चाललं होतं. जी अंदाजे 1.5 ते 2ची वेळ मध्यान्ह दुपारची, आणि टळटळीत दूर एकदम. त्याच्यामुळे सैन्य बऱ्यापैकी दमलेलं पण होतं. आणि अचानक मराठ्यांनी जोरात रणभैरी, रणशिंगे करायला सुरुवात केली. तुम्ही जर मराठ्यांचा युद्धाविष कधी बघितला असेल किंवा कधी ऐकलं असेल, ऐकायला म्हणजे जुन्या चित्रपटात बघायला मिळतो, बाजी पेंढारकर, आता नवीन चित्रपटात बघायला मिळत नाही.
त्या चित्रपटामध्ये जर बघाल तर मराठ्यांचा आवेश असा असायचा ना की ते असं नाही की तू तलवार गेली कशी मोठी मोठी लढाई लढतो, हा आवेश कधीच नसायचा त्यांचा. एक तलवारीचा वार म्हणजे तुम्हाला अख्खा चिरून काढणारा माणूस असतो. अर्धांचे अर्धांड मराठी सुद्धा अर्धांचे अर्धांड असायचे बरं का, अशी काय एकदम मुख्य मुख्य नसायचे. त्यामुळे असं असायचं, असं झालं की सपूच्या ठाकरवाडीवरून उमरेला महाराज होते, तिकडून असा आदेश आला की पुढे जे गेले सैन्य त्याच्यावरती हल्ला करायचा. आता पुढे जे सैन्य गेले ना, आता तुम्हाला गेलं तर अंदाज येईल, तोपर्यंत छावणीतल्या माणसाला काही कळत नाही की पुढे काय चाललंय म्हणून, कारण आपल्याला कळतच नाही पुढे काय. पुढे जे सरकलेलं सैन्य आहे त्या सैन्यावरती अटॅक करायला लागलं तर मराठ्यांनी काय केलं, ह्या डोंगरांचा उपयोग केला. हा सपूचा ठाकरवाडीचा उंचाचा डोंगर, हा समोरचा डोंगर, त्याच्यावरनं काय केलं त्यांनी मोठमोठे दगड फेकून द्यायला सुरुवात केली, गोफणगोंडे वापरले, नंतर अग्निबाण तुम्हाला जे बोललो ते वापरले. त्याच्यामुळे काय झालं, अचानक जोरदार युद्ध झाल्यामुळे कळेन असं झालं मुघल सैन्य की नक्की करायचं काय. आणि ह्या ह्याच्यामुळे मुघल सैन्य बिथरलं. खरं म्हणजे त्यांना युद्ध करायचं होतं, पण ते युद्ध करणार कुणावर हा प्रश्न होता, कारण समोर शत्रू दिसत नव्हता ना. शत्रू जो आहे तो समोर पूर्ण दगड ह्याच्यातून अटॅक करत होता. आणि या ह्याच्यामुळे सैन्य एवढं भांबवलं तोपर्यंत छावणीमध्ये ही खबर येऊन पोहोचली की असा असा मराठ्याचा अटॅक झाला. छावणीमध्ये स्वतः कारतनाथ खान, सजीराव कोकाडी आणि ह्याच्यावर ना माहूरची देशमुख, तिला माहूरच्या देशमुखांची सून म्हणतात, विधवा सून, ही रायबागीण म्हणून. ही रायबागीण म्हणजे मुघलांच्या तर्फे लढलेली एक प्रचंड हुशार आणि शूर स्त्री होती. खरं म्हणजे फक्त एवढं की तिचा जो पक्ष होता तो थोडा चुकीचा झाला त्यावेळेस. रायबागण वगैरे ह्या लोकांनी त्यावेळेला थोडी परिस्थिती समजली, कारण कसं होतं, माहूर वगैरे हा जरा बऱ्यापैकी आपल्या दख्खनच्या जवळच आहे कम्पेअर टू दिल्ली, म्हणजे मुघलांच्या ह्याच्यापेक्षा. त्यामुळे त्यांनी कारतलब खानाला थोडीफार कल्पना दिली की असं असं असू शकतं. पण जेव्हा तिकडची धावपळ होत काही सैन्य आले, सांगितले की शिवाजी और उसके म्हणजे सैन्याने अटॅक केलेला आहे, पूर्णपणे हल्ला केलेला आहे, तेव्हा मात्र रायबागीणला त्या परिस्थितीची कल्पना आली. पण कारतलब खानने नुकतंच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये परांड्याचा किल्ला जिंकला होता, त्यामुळे त्याच्या एक अंगामध्ये अशी ती धुळक होती, कोण कुठे येतं फक्त समोरासमोर. आणि तो लढाईला त्यांनी सैन्याला आदेश दिला. पण लढाई करणार कोणावर हा मोठा प्रश्न होता, कारण सैन्य कुठेच मराठी दिसत नव्हते, आवाज येत होता. आणि तो युद्धावेग एवढा जोरात होता ना की आपण जर खिंडीमध्ये जाऊ ना तिथल्या दोन डोंगरात येतात, तुम्हाला वरून कोणी दगड बिगड टाकायला अचानक सुरू केलं तर तुम्ही भांबावून जाणार ही परिस्थिती सध्या अजूनही घेतली. त्यावेळची तर भयानक होती, आजूला झाडी होती, बरंच काय होतं, पण अजूनही तशीच परिस्थिती आहे त्या भागामध्ये. काही सैन्य पुढे आल्यानंतर त्यांनी कारतलब खानाला कल्पना दिली, तरीही कारतलब खानाने पुन्हा युद्धावेश दाखवण्याचा प्रयत्न केला. पण युद्ध करणार कोणाविरुद्ध हा मोठा प्रश्न होता, कारण शत्रू जर समोर दिसला तर तुम्ही युद्ध कराल ना. आणि जखमी होऊन मुघलांचं सैन्य पाठी फिरायला लागलं, म्हणजे पुढे जायच्या ऐवजी ते आता परत पाट्या उजला फिरायला लागले. रायबगंडी संपूर्णपणे ही कल्पना कारतलब खानाला दिली की असं असं आहे, हा दख्खन आहे, हा सह्याद्री आहे, इथे तुम्ही एकदा अडकलात तर शिवाजीच्या हातून काही निघू शकत नाही. ही वाक्य आहेत बरं का, बकर म्हणून जो उल्लेख करतो ना तुम्हाला, बकरीमध्ये याची वाक्य आहेत. कारतलब खानाला पुढची थोडीफार हे आली आयडिया की आता आपलं काही ह्यातनं वाचणं शक्य नाही. जीव वाचवायचं असेल तर दोनच पर्याय आहेत, एकतर चला म्हणजे तह करा किंवा युद्ध करा. युद्ध करणं शक्य नव्हतं, कारण कुणावर युद्ध करणं हा प्रश्न होता. तोपर्यंत ही मराठ्यांची संपूर्ण तुकडी जो आपण घाट उतरलो ना तिथेच थांबली होती. हा सगळा प्रकार बघत होते सगळे, कारण त्यांना कसं होतं, त्यांना मराठ्यांना ऍडव्हान्टेज भेटला. म्हणून तुम्हाला बोललो की इतिहास हा अभ्यास वाचण्यापेक्षा भूगोल का बघायचा त्याचं कारण हे. आता तुम्हाला अंदाज आला असेल तर समोरून तिथे कोण तुम्हाला वॉच करत असेल तुम्हाला काहीच कळणार नाही, इथूनही वॉच करत असेल तर काहीच कळणार नाही, अशी परिस्थिती सध्या इथे. आणि आता ह्यावेळी जर कोणी आपल्याकडे अटॅक केलं तर तुम्ही काही करू शकणार नाही. ही परिस्थिती तेव्हा सुद्धा होती त्यावेळी. म्हणजे महाराजांनी काय केलं, त्याला अँबुश म्हणतात. ओके, ह्या सह्याद्रीच्या गनिमी काव्याचा वापर करून आणि सह्याद्रीच्या तर्फे त्यांनी 20,000च्या फौजेला पूर्णपणे दिगमूड करून ठेवलं. दिगमूड करून ठेवलं म्हणजे काय, पूर्णपणे हतबल करून ठेवलं, कारण ते युद्धच करू शकत नव्हते. कसं असतं, जशी साल्हेरची लढाई घ्या, साल्हेरची लढाई समोरासमोर झाली, अपफ्रंट झाली. प्रतापगडची लढाई अपफ्रंट झाली. खरं म्हणजे ती पण गनिमी काव्याचीच होती, जंगलामध्ये होती, पण ती पण अपफ्रंट झाली. त्यात काही मराठी पण मारले गेले, त्यात काही आदिलशाहीचे सैन्य मारले गेले. ह्या लढाईत मारणार तरी कुणाला हा प्रश्न होता, कारण मराठी दिसतच नव्हते, जे की आजूबाजूला चारी बाजूला होते. आणि महाराजांचा स्पष्ट आदेश होता की फक्त आपल्याला कारतलब खानाचं सैन्य किंवा कारतलब खानाचं आपल्याला जी संपत्ती आहे त्याच्यावरती फक्त नजर ठेवायची, कुणाची ही सरसकट कत्तल करायची नाही. हा महाराजांचा स्पष्ट आदेश होता, लक्षात घ्या. आणि हा आदेश असण्याचं कारण असं होतं की महाराज हे स्वतः एकाच सांस्कृतिक घराण्याचे वारस होते खरं म्हणजे. त्यानंतर मात्र हळूहळू कारतलब आवेश होता ना, तो आवेश जरा कमी झाला. आणि त्यांनी काय केलं, त्यांचं वकील पलीकडे
महाराज जिथे होते तिथे पाठवलं. तर महाराज जिथे कुठे होते जागा जी आहे ना, तर तुम्ही बऱ्याच वेळेला बघाल तर आपण तिथे जाणार आहोत, स्मारक जिथे नदी पलीकडे, असं बरीच लोक म्हणतात की महाराज त्या जागी प्रत्यक्ष होते. त्याला नाचण टेपाची जागा म्हणतात. नाचण टेपाची जागा म्हणजे अशी की नदीचं पात्र आहे, त्या पात्राच्या पलीकडे अशी मोठी दगडाची पूर्ण जागा आहे, जशी आता आपण जेव्हा थांबलो तशी. आणि अशा ठिकाणी येऊन महाराज तिथे थांबले होते, कारण त्यांनी त्यांचा उद्देश हाच होता की ह्या कारताला फनाला मुघल सैन्याला कोकण आपल्या स्वराज्यामध्ये घुसून द्यायचं नाही. तुम्ही स्वराज्याच्या लढाईचा जेवढा अभ्यास केला असेल ना, तुम्हाला अंदाज आला असेल की जसं नैसर्गिक लढाई घ्या, त्यांनी बॉर्डरवरती सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. जसं आताही आपण तेच करतो की चायना किंवा जे सैन्य असेल ते बॉर्डरवरती थांबवण्याचा प्रयत्न करतो ना, आज घुसून देत. ह्या सैन्याला आज घुसून जाण्यासाठी महाराज उमरेच्या जरा पुढे होते. महाराजांबरोबर नेताजी पालकर होते आणि येसाजी कंकाचा उल्लेख, हे दोन्ही महत्वपूर्ण सरदार माझ्यांसोबत होते. स्वतः महाराज जेव्हा या युद्धात उतरले होते, ठीक आहे, तुमच्या आमच्यासारखा वेश करून नव्हते उतरले, संपूर्णपणे युद्धावेश म्हणजे स्टिलकत अंगावरती घातलं होतं, डोक्यावरती जिरोटोप होता, शिरस्त्राण, धनुष्य पण होता, हातामध्ये भाला, त्यांच्या कमरेला तलवार नेहमीच असायची आणि संपूर्णपणे युद्धावेश म्हणतात त्याच्यामध्ये होते पूर्णपणे. आणि सफेद शुभ्र घोडीवरती शिवाजी महाराज होते असा उल्लेख आहे शिवभारत या ग्रंथामध्ये, असा उल्लेख आहे पूर्णपणे. त्यावेळी असं बोललं होतं की महाराज कैसे दिसले म्हणून देखले. महाराजांनी त्यानंतर जेव्हा कारतलब खानाने वकील पाठवला तेव्हा महाराजांनी हिस्ट्रीवर हे केलं होतं. म्हणजे म्हणतात की महाराज हे प्रचंड क्रोधिष्ट स्वभावाचे होते बरं का. कारण बऱ्याच चित्रपटांमध्ये मी बघून का सांगतो, चित्रपटांमध्ये महाराज ज्या पद्धतीने विरोध करून दाखवतात ना, अक्षरशः किडी केलं डोक्यामध्ये की असा स्वभाव महाराजांचा कधीच नव्हता. जिथे प्रेम दाखवते ते प्रेम दाखवलं, पण त्याने असं कधी पब्लिक इन फ्रंट कॉमेडी करणं वगैरे अशा प्रकारात कधी गेले नव्हते. वकील पाठवते म्हटलं तर महाराजांचे अजून जोरात लाल गुंद झाले होते आणि ते म्हणतात कोण मुलाईचा वळखता आणि तुम्ही कोणाला पाठवता म्हणून. प्रत्यक्ष कारतलाब खान येत असेल तोपर्यंत आम्ही हे युद्ध थांबवणार नाही म्हणून. थोडक्यात काय, तुमचा वकील कोणी असो, मला त्याशी लेनदेन नाही, तुमचा कारतलाब खान इथपर्यंत येत असेल तरच मी तुमच्याशी सलूक करायला तयार आहे. आता त्यातनं काय झालं होतं, कारतलाब खानला परत जेव्हा हा वकील येऊन सांगायला लागला चावणीची येते, तोपर्यंत मराठ्यांचा हल्ला चालू होता. लक्षात घ्या, रणबेरी जोरजोरामध्ये फुगणं. तुम्ही जर कधी युद्धावेळी बघायचं असेल ना मराठ्यांचं वगैरे, तर खरोखर सांगतो बालजी पेंढारकरांची जुनी चित्रपट बघा, मला अंदाज येईल त्याबद्दल. जेव्हा अटॅक करायचा म्हटलं ना असा, तर तुम्ही विचार करणार नाही अशा पद्धतीने ती तलवार आणि हे वापरली जाते. आपल्याला जमू पण शकणार नाही अशा एक प्रकारे चालवण्याची. ज्याला शस्त्राची माहिती आहे, ज्याला झोप चालवण्याची, झोप तर शक्यतो घोड्यावर चालवतात, पण ज्याला शस्त्र चालवण्याची माहिती आहे त्याला कळेल की हा युद्धावेश कसा असतो. त्या असं नाही किंवा थांब रे मी युद्ध करतो, असं नाहीये. ते कुटुकुटीच्या लढाई कधी झाल्या नव्हत्या. वार तर महाराजांचा तो वर्मी लागलाच पाहिजे म्हणून माणूस गेलाच पाहिजे. असतात इतका मजबूत शास्त्र होत जाते युद्धात. कारतलाब खानाकडे परत तो वकील आल्यानंतर महाराजांचा निरोप घेऊन आला. यावेळेला मात्र रायबागांनी सरळ सांगितले की आपल्याला माघार घेण्याचं नाहीये, कारण आपण आता पूर्णपणे शिवाजीच्या कचाड्यात सापडलेले आहे पूर्णपणे. यातनं बाहेर पडणंच गरजेचं आहे. तरी कारतलाब खानाचा कसा एक आवेश होता, कारण लक्षात घ्या त्याला वाटायचं कोण कुठला, कारण त्यांच्याकडे अशी मेंटॅलिटी झालेली आहे लोकांकडे की शिवा म्हणजे कोण कुठला दख्खनचा शिवा असं. हे का दिल्लीच्या दरबारापासून ते म्हणजे तुम्ही जर मुघल दरबाराची पत्र कधी वाचलीत ना, तर तुम्हाला अक्षरशः चीड असे शब्द वापरले गेले त्या पत्रांमध्ये. असं ते मी सगळं सांगत बसत नाही. तर सांगायचं म्हणतं असं होतं की कारतलाब खानाला हा आवेश बघून पुन्हा रायबागांनी मात्र पूर्णपणे समजावलं तर सांगितलं सुद्धा. तोपर्यंत मात्र हे युद्ध थांबलं नव्हतं. लक्षात घ्या, हे युद्ध चालूच होतं. म्हणजे हा जो दगडफेकीचा प्रकार आहे, अग्निबाण टाकण्याचे, धनुष्यबाणाला अग्निबाण टाकतो ना आपण, तसं टाकणं चालू होतं. आणि हा संपूर्ण युद्धक्षेत्र म्हणजे चावणी ते त्या स्मारकापर्यंत संपूर्ण युद्धक्षेत्र आहे. मी तुम्हाला सकाळी एकदम सुरुवातीला बोललो होतो की आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह व्हाईब्स का जाणवतो ना, कारण ते युद्धक्षेत्रात. कारण ते युद्धक्षेत्रच असं आहे की जिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला आपल्याला स्मारक म्हटलं की आपल्यासाठी पूर्ण येत नकळत हात पण जोडले जातात, पण आपल्या अंगामध्ये एक ती शिष्टी येते की अरे प्रत्यक्ष महाराज या ठिकाणी होते, या युद्धामध्ये होते. भले ते कुठेही असेल. आता ते स्मारक आहे म्हणजे तीच जागा आहे असं नाहीये, एक प्रतिकात्मक जागा आहे. जसं पावनखिंडीचं रणक्षेत्र प्रचंड मोठं होतं, सालेबीचं रणक्षेत्र प्रचंड मोठं होतं. त्यामुळे आपण बोलू शकत नाही की इथेच बांधण पडले, बाजी प्रभू देशपांडे पडली तसं. त्यामुळे हे जे युद्ध लढलं गेलं त्यावेळेला जेव्हा त्या नाचण टेपावरती महाराज होते पूर्णपणे शस्त्र आवेशामध्ये, कारतलाब खान स्वतः निघून जातो सफेद वस्त्र घेऊन, म्हणजे थोडक्यात तहाची बोलणी करण्यासाठी. तर कारतलाब खान गेल्यानंतर महाराज नाचण टेपाच्या नाचण टेपाची इथे उभे आहेत. त्याचं एक प्रसिद्ध चित्र प्रसिद्ध आहे त्या प्रसंगात की म्हणजे महाराज असे घोड्यावरती बसले आहेत पूर्णपणे, हातामध्ये भाला, धनुष्यबाण
आणि उग्र आवेश आहे महाराजांचा, घोड्यावरती बसलेला. आणि त्यानंतर कार्तलब खान त्यांच्या पुढे असा गुडघे टेकून भीतीची यातना करतो. हे जे एक चित्र आहे ना, हे ऍक्च्युअली कल्पनात्मक चित्र आहे, पण त्या पद्धतीने कार्तलब खानाला नमवलं गेलं इथे. त्याच्यापुढे अट टाकली गेली की हे युद्ध एका अटीवरच थांबेल, तुमच्याकडचं जेवढं शस्त्र, जेवढं धान्य, जेवढे दागिने ते सगळे इकडे टाकायचे शस्त्रांसहित, आणि आल्या वाटेने परत निघून जाईल. आता तुमच्या लक्षात असेल की शेवटचे जी आपण ही ठेवली होती तुकडी, तिचं काम काय. महाराजांची ही अट मान्य केली गेली. महाराजांनी अट मान्य केल्यानंतर नेतोजी पालकर, येसाजी कंक यांचे आदेश तिथपर्यंत निघून गेले. येसाजी कंकाचे कसे गेले, काय गेले, ही एक सिस्टीम आहे अजूनही माहिती नाही कोणाला. मोबाईल सिस्टीम नव्हते किंवा वायरलेस सिस्टीम नव्हते त्या काळामध्ये. तिथपर्यंत गेल्यानंतर संपूर्ण ह्या सफूच्या ठाकरवाडीच्या मराठ्यांनी युद्ध थांबवलं. थोडक्यात हे दगडगोट्यावर फेकायचे होते, थांबवले. त्याही परिस्थितीमध्ये हे मुघलांचं सैन्य प्रचंड रक्तबंबाळ झालं होतं, कारण बऱ्याच लोकांना दगडी लागल्या त्या कुणाला. कारण मराठी जेव्हा गोफणगुंडे मारतात ना, तर तुम्ही गोफणगुंडे मारणारे तर एखादा, जर मला माहित नाही किती लोकांनी ते अनुभवले, पण गावाकडचा म्हणत जर असेल तर एवढा मोठा गोटा असतो तो. बेसकी म्हणत नाही, गोफणगुंडा म्हणतोय. तर कधी गोफणगुंडा मारताना जर कधी लागला ना, तुमचा कपाळ मोक्षण होऊ शकतो, इतका बेकार असतो. तेवढं सोपं नाही. आणि ही कला आहे बरं का, ही शस्त्रकला आहे, याचा अभ्यास आहे प्रचंड. जेव्हा तुम्हाला तो फिरवायचा असेल तेव्हा तो नेम तो कसा लावायचा हे एक शास्त्र आहे. ह्या गोष्टी शिकायच्या आताच्या काळामध्ये त्या नाही शिकतात आपल्याला, पण त्या काळात त्या प्रसिद्ध होत्या, कारण त्या काळाची ती गरज होती. त्या काळामध्ये मोबाईल्स नव्हते, त्या काळामध्ये कम्प्युटर नव्हते, त्यामुळे ती गरज होती काळाची त्यावेळेला. कार्तलब खान पूर्णपणे शरणागत येते असं कळल्यानंतर युद्ध थांबवलं गेलं. संपूर्ण छावणीचा परिसर जो आहे ना, दुपारी 2:30 वाजले होते. आपण जो प्रहर म्हणतो तो 2:30 ते 3:30 म्हणजे एक ते 1.5 तासामध्ये ह्या मराठा सैन्याकडे काय काम होतं. संपूर्ण सैन्याने आपल्या हातातल्या अंगठ्यांसहित बरंचसं शस्त्र वगैरे इथे या आजूबाजूच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये टाकलं गेलं, खालती टाकलं होतं. आणि जेव्हा तसं होतं तेव्हा बरंचसं सैन्य हे दिगमूढ होऊन निघून जातं. त्यांना आदेश दिला होता की संपूर्णपणे हा घाट जो उतरून आलाय तुम्ही, तो आता आपण उतरलो तसंच चढायचं आणि परत आल्या मार्गे पुण्याला जायचं. आता 2 बाजू आहेत ह्या गोष्टीच्या. पहिली बाजू म्हणजे जे युद्ध क्षेत्रामध्ये सैन्य होतं त्याच्यात सफूची ठाकरवाडीच्या इकडचे सैन्य होतं ते तिथेच थांबलं होतं. एक तुकडी जी महाराजांच्या सुटकी होती तिने हा संपूर्ण जो जे मिळेल, शस्त्र मिळते, तोफा मिळतील, ह्या गोष्टी सगळ्या एकत्र केल्या, जमा केल्या. त्यानंतर हे आलेलं सैन्य जे आहे ना, ते जेव्हा वर जात होतं त्या वरच्या टोकावरती घाटावरती जी असलेली मराठी सैन्याची तुकडी होती, त्या तुकड्याचं काम होतं की बाबा याच्या ठिकाणी राहिले का वगैरे सगळं तपासून बघणे आणि त्यांना पुढे पाठवणे. शेवटचा माणूस झाल्यानंतर त्या तुकडीने अगदी लोहगड जास्तपर्यंत पुण्याला जास्तपर्यंत त्या संपूर्ण सैन्याचा पाठलाग केलेला होता. ही गोष्ट आहे, हे महत्वाचं आहे, कारण का हे मुघल दिसत एवढे सोपे नाही हे महाराजांनाही माहिती होतं. त्यानंतरच्या काळामध्ये ही तुकडी गेल्यानंतर उरलेल्या तुकडीने संपूर्ण म्हणजे मराठ्याच्या तुकडीने संपूर्ण सामान मिळेल, धनधान्य मिळेल ते सगळं घेतलं, जमा केलं, त्याची रिसर्च नोंद केली बरं का. कोणी खिशात नाही टाकली कुठली पण वस्तू, कारण ही गोष्ट स्वराज्याची होती. आलेली संपूर्ण लूट लोहगडला पाठवली गेली, इथून पुढे लोहगडात पाठवली गेली. महाराज पुन्हा इकडे गेले नाहीत. महाराज हे सगळं उडकून इकडून कोकण मार्गे दापोलीला निघून गेले आणि पुढच्या मोहिमेला म्हणजे त्यांनी भगवान परशुरामाचं दर्शन घेतलं तिकडून येते आणि पुढे दापोलीला निघून गेले. असा इतिहास आहे ना. तर आपण म्हणून असं लढाई झाली तर बाद झाली जरा आराम करून दुसऱ्याशी बघतो, तसं त्यांनी केलं नाही. ह्या सगळ्यांमध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर एक की महाराजांनी या संपूर्ण सह्याद्रीचा जो वापर करून घेतलाय तो प्रचंड अफाट आहे. मी तुम्हाला हा इतिहास सांगितलं मित्रांनो, एकदम शॉर्टकट मध्ये सांगितलं, लक्षात की हार्डली 4-5% इतिहास सांगितलं, हार्डली. फक्त तो तुम्हाला कळावा त्याच एवढ्या सोप्या वयात सांगितलं. कारण बकरी मधले जे संदर्भ सापडले किंवा भारतातले जे संदर्भ सापडले ते फक्त थोडं मांडण्याचा प्रयत्न केला.